तो आपली आजची जी आपत्ती आहे ती आहे सुंदर झाची। सुंदर हा मध्य प्रदेश वाराणसीचा, कामानिमित्त तो नागपूरमध्ये राहत होता। त्यामुळेच बरेच दिवस झाले होते तो गावी गेला नव्हता। त्यामुळे तो आता ऑफिसमधून रजा घेतो आणि रेल्वे स्टेशनवरती येऊन पोहोचतो। ट्रेनचं तिकीट त्याने आधीच बुक केलं होतं। आता तो सरळ जाऊन रेल्वेमध्ये बसतो आणि रेल्वे सुटण्याची वाट पाहू लागतो आणि त्याला गावी पोहोचण्यासाठी 13-14 तास लागणार होते। त्याला त्याची आजची अख्खी रात्र ट्रेनमध्ये घालवायची होती। सीटवरती बसले असताना तो आजूबाजूला पाहतो, तेव्हा त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की अजूनपर्यंत कुठलाही पॅसेंजर आलेला नाही आहे। म्हणजे ट्रेन सुटायला फक्त 5 मिनिटं बाकी आहे, तरीसुद्धा अजूनपर्यंत कुठलाही पॅसेंजर नाही आहे। त्याला असं वाटतं की तो काही एकटाच आहे का या डब्यामध्ये। आता यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे सुंदरची जी बोगी होती किंवा जो तो डबा होता तो सगळ्यात शेवटी होता। ट्रेन सुटायला आता 2च मिनिटं राहिले असतील तशी डब्यामध्ये गर्दी वाढू लागते। एक जण आतमध्ये येत जातो आणि सुंदर त्यांच्याकडे खूप कुतूहलाने बघतो की यार ही लोक मला खूप वेगळे वाटत आहेत। म्हणजे नॉर्मल माणूस जसा घाई गडबडीत येतो तशी ती अजिबात येत नव्हती, ते एकदम चिलमध्ये आतमध्ये येत होते। त्याला हे पण जाणवलं की त्याच्या बोगीमधली जी लोकं होती ती कोणाच तरी लग्नाला चालली होती। म्हणजे त्यांच्याच घरातल्या कोणत्या तरी मुलीचं लग्न होतं। त्यांच्या बोलण्यावरून तर त्याला हेच वाटलं, कारण त्या लोकांमध्ये एक सुंदर मुलगी होती। तिला सगळेजण पॅम्पर करत होते आणि बऱ्याचशा लग्नाच्या गोष्टी चालू होत्या। सुंदरचं लक्ष फोन स्क्रोल करता करता त्या मुलीकडे जातं आणि ऑफकोर्स त्यालासुद्धा वाटतं की यार अशी मुलगी भेटायला पाहिजे आपल्याला। आणि तितक्यातच त्या मुलीचंही लक्ष सुंदरकडे जातं। पण बोगीमध्ये अचानकपणे त्यांच्या लोकांचा आवाज एवढा वाढला होता की सुंदरला चक्क कानात बोटं घालावी लागली। त्याला कळेनाच की हा एवढा मोठा आवाज कसा येतो यांचा। जशी ट्रेन सुटली आहे तशी यांची बडबड आणि त्यांचा आवाज वाढतच चाललाय आणि त्या मुलीचं लक्ष सुंदरकडे जातं। तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा आवाज खरंच खूप वाढलाय। जेव्हा ती मुलगी पाहते की सुंदरने त्याचे दोन्ही कान दाबले आहेत, तेव्हा ती तिच्या आईला काहीतरी बोलते। आता जसं ती हे सांगते, संपूर्ण बोगीत पिन ड्रॉप सायलन्स। येस, तुम्ही बरोबर ऐकलाय, पिन ड्रॉप सायलन्स। म्हणजे एखाद्या क्लासरूममध्ये जसा शिक्षक एंटर होतो आणि सगळी मुलं गप्प बसतात, तसाच काहीचा सायलन्स त्याला त्या डब्यामध्ये जाणवत होता। बाहेर फक्त रेल्वेचा आवाज। सुंदर शॉक झाला की आत्ता ही माणसं 2 सेकंदापूर्वी मोठ्या मोठ्याने बडबड करत होती, पण जसं हिने काहीतरी सांगितलं तसे ही डायरेक्ट गप्प झाले, काहीच बोलत नव्हते। सुंदरची ट्रेन रात्री 11:30 वाजता त्या प्लॅटफॉर्मवरतून निघाली होती, त्यामुळे आता तो झोपायच्या तयारीत होता आणि तो एक 15-20 मिनिटं झोपलाच असेल। तितक्यातच त्याला त्याच्या बोगीमधून खुसफुसण्याचा आवाज येऊ लागतो। तो उठून बघतो तर त्याला दिसतं की 30 लोक आपापसामध्ये हळू आवाजात बोलत होते आणि बोलता बोलता त्यामधला एक जण अचानकपणे जागेवरून उठला। उठून तो सरळ त्या डब्याच्या दरवाजापाशी गेला आणि पुढे कुठेतरी एक छोटंसं स्टेशन आलं, तो तिथे उतरला। पण आता तुम्ही म्हणताल की यामध्ये वेगळं काय आहे, पण आता सुंदरला एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात येते की त्या वराडापैकी, त्या फॅमिलीपैकी त्यामधला एक जण प्रत्येक स्टेशनवर उतरतोय आणि ही गोष्ट सुंदरसाठी खूप कन्फ्युजिंग होती। त्याची तर डायरेक्ट झोपच उडाली। त्याला काय चाललंय आणि असं का करतात ही लोक काहीच कळत नव्हतं। असो, हळूहळू करत त्या ट्रेनच्या बोगीमध्ये फक्त सुंदर आणि ती नवरी मुलगीच राहते। तो तिला हिम्मत करून विचारतो, तुमचं लग्न आहे ना, मग तुमची सगळी फॅमिली अशी एक एक करून का उतरतीये? तुम्हाला सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं असेल ना? यावरती ती मुलगी एक खूप सुंदर स्माईल देऊन बोलते, हो तिकडेच गेले आहे सगळे, आमचं गाव इथून जवळच आहे, त्यामुळे। आणि ती असं बोलून जागची उठते आणि दरवाजाच्या दिशेने जाते। आता सुंदरला काहीच कळत नाही की ही मुलगी काय बोलते, मीला प्रश्न काय विचारला आणि ती मला उत्तर काय देते। आणि जेव्हा ती त्या दरवाजाच्या दिशेने जात असते तेव्हा ती बोलते की मी पण या स्टेशनवरती आता उतरणार आहे। सुंदर आता काहीही न बोलता येणाऱ्या स्टेशनची वाट पाहू लागला आणि बघता बघता ते पुढचं स्टेशनसुद्धा आलं। स्टेशन आल्यावर ती मुलगी खाली उतरते आणि कुठेतरी जाते। सुंदरला दिसत नाही की ती कुठे जाते, फक्त त्याला दिसतं की ती खाली उतरली। ट्रेन पुन्हा आपला वेग पकडते आणि पुढे जात राहते। आता इकडे सुंदर अख्ख्या बोगीत फक्त एकटाच राहिला होता। तो थोडासा घाबरतो, कारण आत्तापर्यंत असं त्याच्यासोबत कधीच झालं नव्हतं की एखादी फॅमिलीतला एक जण उतरतो प्रत्येक स्टेशनवरती, आणि त्याने आत्तापर्यंत गावी जाण्यासाठी कधीही एकटा या बोगीतून प्रवास केला नव्हता। सतत त्याच्यासोबत गर्दी भरलेलीच असायची। आता त्याने जे डोळ्यांनी पाहिलं होतं त्यामुळे त्याचा आणि झोपेचा काही संबंधच उरला नव्हता।
तो आपला फोन स्क्रोल करत करत इकडे तिकडे खिडकीमधून पाहत असतो. पुन्हा थोड्या वेळानंतर एक स्टेशन येतं आणि त्याच्या बोगीमध्ये, त्या डब्यामध्ये ती मगाची मुलगी प्रवेश करते. आणि सुंदर जेव्हा हे पाहतो तेव्हा तो शॉक्ड होतो, कारण आत्ता मागच्या स्टेशनवर तू उतरली होतीस आणि पुन्हा या स्टेशनवर याच डब्यामध्ये ही कशी आली हे त्याला कळतच नव्हतं. त्या मुलीने पूर्णपणे एक लग्नाचा ड्रेस घातला होता, रेड कलरचा. असं वाटत होतं की ती लग्नातून पळून आली की काय, इतकी सजलेली धजलेली होती ती. सुंदर तिला प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. तरीसुद्धा खूप विचार आणि हिंमत करून बोलतो की तू तर आता मागच्या स्टेशनवर उतरली होतीस ना, मग इथे या स्टेशनवरती या डब्यामध्ये कसं काय आली? जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो, ट्रेनचं स्पीड साधारण 200 ते 250च्या दरम्यान असतं आणि इतक्या वेळात मागच्या स्टेशनमधून इथे येणे हिला कसं जमलं? यावर ती मुलगी सुंदरला एक स्माईल देते, पण यावेळेस ती स्माईल खूप इव्हिल असते. त्या स्माईल मागे खूप सारं डार्क रहस्य दडलं होतं. पण सुंदरने जेवढेही प्रश्न विचारले त्यावर त्या मुलीने एकही उत्तर दिलं नव्हतं. मग इकडे सुंदरही गप्प बसतो, त्याला वाचाच फुटेना. मग थोड्या वेळानंतर त्या भयान शांतीत एक भंग पडतो, कारण मगाचं चक्र पुन्हा सुरू होतं. आता प्रत्येक स्टेशनमधून एक एक माणूस चढत जातो, जो की त्याच फॅमिलीचा होता, जो मगाशी उतरलेला. सुंदरने पहिलं वॉटर बॉटलमधलं पाणी घेतलं आणि आपल्या डोळ्यावर मारलं. तो हे चेक करत होता की त्याला भास होत नाही आहे ना, कारण तीच लोक पुन्हा पुन्हा कशी येतात या डब्यामध्ये. आणि असं करत करत ती सर्व लोक त्या डब्यामध्ये जमा होतात. सुंदर आता त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन पाहतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मगाशी जेव्हा त्याने त्या लोकांना पाहिलं होतं, ती सेम लोक सेम पोझिशन सेम सीटवरती बसले आहेत आणि सेम तेच करत आहेत जे ते मगाशी करत होते. कुणी मांडी घालून बसलं आहे, कुणी चिप्स खात आहे, तर कधी ती नवरीची आई तिच्या केसांवरून हात फिरवते. त्याला वाटत होतं की तो रिप्ले बघतोय की काय. एकाही ॲक्शनमध्ये काहीच बदल नव्हता. त्याला हे चांगलं आठवत होतं की त्या माणसाची बॉटल तिथेच पडली होती आणि आत्ताही तसंच झालं होतं. सुंदरच्या छातीत आता धगधग वाढायला लागली होती. तो फक्त त्या डब्यामध्ये इकडे तिकडे नजर फिरवत होता. पण यामध्ये वेगळं असं घडतं, ती जी लोकं होती ती त्यांच्या लग्नातलं पारंपरिक गीत गात होते. सगळेजण एन्जॉय करत होते एक्सेप्ट सुंदर. ती जी मुलगी आहे जिचं लग्न होणार आहे ती सुंदरकडे बघते आणि इशारा करते की जॉईन हो. आणि सुंदरसुद्धा नाईलाजाने जॉईन होतो. तो आता टाळ्या वाजवत होता आणि तितक्यातच त्या फॅमिलीमधला एक जण परत उठतो, परत दरवाजापाशी जातो आणि खाली उडी टाकतो. त्या माणसाने खाली उडी टाकली तरी यांचं गाणं वाजवणं चालूच आहे. सुंदरला कळत नव्हतं की आता टाळी वाजवू की स्वतःच्या कानाखाली वाजवू. तो इकडे त्या लोकांकडे बघतोय आणि त्या दरवाजाकडे बघतोय. त्याला विश्वास बसेनाच की त्या व्यक्तीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली आहे. सुंदर यातून सावरतच होता की तितक्यात त्या फॅमिलीतली आता बाकीची लोकं उठली आणि त्यांनी रांगच लावली. त्या फॅमिलीतला आता प्रत्येकजण चालत्या रेल्वेमधून उडी टाकत होता. सुंदर बोलतो की हे काय करताय तुम्ही लोक? त्यावर ती मुलगी आता सुंदरकडे बघते आणि बोलते, ती लोक बरोबर करतायत. सुंदर बोलतो, बरोबर करतात म्हणजे काय? यावरती उत्तर देताना ती मुलगी बोलते, तुला कळेलच थोड्या वेळानंतर, कारण यानंतर तुझाच नंबर आहे. सुंदर जसं हे ऐकतो तसा तो 2-3 पावले मागे सरकतो, कारण आता त्याला कळून चुकले होते की इथं मानवी असं काही दिसत नाही आहे, हे वेगळंच काहीतरी चालू आहे. आता ती मुलगीही दरवाजाच्या दिशेने जाऊ लागते. दरवाजापाशी पोहोचल्यानंतर ती एक नजर मागे वळते, सुंदरकडे बघते आणि एक स्माईल देते. आणि सुंदर पुन्हा जेव्हा तिची ही स्माईल बघतो तेव्हा त्याच्या शरीराचा थरकाप उडालेला असतो, कारण त्या सुंदर मुलीचा चेहरा आता सुंदर राहिला नव्हता. तिच्या चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्णपणे फुटला आहे, एक डोळासुद्धा नाही आहे. तिची जी संपूर्ण बॉडी होती ती पण अस्ताव्यस्त झाली आहे. तिने जो रेड कलरचा ड्रेस घातला होता त्यापेक्षाही लाल तिचं शरीर झालं होतं. ते पूर्णपणे रक्ताने माखलेलं होतं. तिचं शरीर असं दिसत होतं की कोणीतरी ट्रेनच्या खाली उडी मारली आहे की काय, आणि तसंच होत होतं. ती मुलगी ही आता ट्रेनच्या खाली उडी मारते. उडी मारल्यानंतर सुंदर आता पुन्हा एकदा त्या बोगीमध्ये, त्या डब्यामध्ये एकटा होता. त्याने डोक्याला हात लावला आणि तो सरळ खाली पायाकडे बघत होता. आणि त्याच्या डोक्यात हेच चालू होतं की आता आपण जे पाहिलं ते खरं आहे का नाही आहे. आणि हा विचार करत असतानाच त्याला पुन्हा त्या बोगीमधून कसला तरी आवाज आला. आणि सुंदर जेव्हा वरती डोकं करून बघतो तेव्हा त्याच्या काळजाचा ठोकाच चुकतो, कारण आत्ता त्याच्यासमोर मगाचे सर्व लोक उभी होती
आणि ती सर्व लोक एकटक त्याच्याकडे बघतात. ती सर्व लोक रक्ताने माखली आणि त्या सर्व लोकांमध्ये ती मुलगी होती. आणि यावेळेसही ती मुलगी फक्त एक स्माईल देते. आता ते सगळेजण सुंदरच्या अंगावरती झेप घेऊ लागतात. सुंदर आता आपला बचाव करण्यासाठी त्याचे दोन्ही हात डोक्यावरती घेतो आणि त्याचं तोंड लपवतो. आणि त्याला जाणवतं की कोणीतरी आपल्याला धक्का देते, हिसकावतंय. आणि तो जेव्हा डोळे उघडतो आणि त्याला दिसतं की त्याच्यासमोर टीसी उभा आहे. आणि टीसीने जेव्हा सुंदरला पाहिले होते त्याला दिसलं की हा मुलगा घामाने भिजला आहे. हा झोपेतच इकडे तिकडे त्याचं शरीर झटकतोय आणि काहीतरी करतोय. सुंदर जेव्हा त्या टीसीला बघतो तो बोलतो की ती मुलगी. तेव्हा टीसी बोलतो इथे कुठलीच मुलगी नाही आहे बाळा. तू मगापासून झोपेमध्ये काहीतरी बडबडत होता. बरं ते जाऊ दे, तिकीट दाखव आधी मला तुझं. सुंदर त्याचं तिकीट टीसीला दाखवतो. टीसी तिकीट बघतो आणि तिथून निघून जातो. आता सुंदरला कळत नव्हतं की त्याने आनंद व्यक्त करावा की रडावं. कारण त्याला हे कळतच नव्हतं की हे त्याच्यासोबत झोपेत घडलंय की खरंच घडलंय. आणि तितक्यात त्याची नजर खिडकीबाहेर जाते. एक असं स्टेशन जे की बंद पडलं होतं. आणि ऑफकोर्स सुंदरची ट्रेन त्या स्टेशनवरती अजिबात थांबत नाही. पण जेव्हा सुंदर ते स्टेशन क्रॉस करत असतो त्याला दिसतं मगाची जी भूतिया फॅमिली होती आता ती त्या स्टेशनवरती होती. ते सगळेजण स्टेशनवरती उभा राहून सुंदरला बाय करत होते. सुंदर जेव्हा हे बघतो तेव्हा तो स्वतःवरतीच हसतो. आणि आता थोड्या वेळानंतर पुढच्या स्टेशनमधून एक म्हातारा माणूस त्या बोगीमध्ये येतो. त्या म्हातारा माणसाचं लक्ष सुंदरकडे जातं आणि त्याला दिसतं की हा थोडासा एक घाबरलाय आणि एक विचित्र अवस्थेत दिसतो. तेव्हा तो बोलतो की काय झालं बाळा. आणि सुंदर झालेली सगळी घटना त्याला सांगतो. कारण अख्ख्या बोगीमध्ये अख्ख्या डब्यामध्ये त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं आणि त्याला त्याचं मन मोकळं करायचं होतं. आणि जेव्हा तो म्हातारा माणूस हे सगळं ऐकतो तो बोलतो की त्या स्टेशनबद्दल ज्याला कोणाला माहिती आहे तो तिकडे बघतच नाही. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा तुझं पहिलं स्टेशन आलं होतं ना ते हे स्टेशन होतं आणि तू त्याच्याकडे बघितलं आणि ते तू नव्हतं करायला पाहिजे. आणि ऑफकोर्स त्याच्यात तुझी चूकही नाही, तुला माहिती पण नाही आहे. सुंदर बोलतो की ही फॅमिली नेमकी कोण आहे. त्यावरती तो म्हातारा बोलतो की मला नाही माहिती ही फॅमिली कोण आहे आणि मी कधी त्या खोलीत जाण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. पण जेव्हा मी 24-25 वर्षाचा होतो तेव्हापासून या रेल्वेच्या घटनेबद्दल मला माहिती आहे. पण त्याचं कारण मला अजिबात माहिती नाही आहे. सुंदर आता सरळ अंगावरती चादर घेऊन झोपी जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो ते थेट वाराणसीमध्येच. वाराणसीमध्ये गेल्या गेल्या तो पहिलं गंगेत स्नान करतो आणि शुद्ध होतो. तर अशी काहीशी भयानक घटना सुंदर झहासोबत घडते. आणि ही घटना किती सत्य आहे याचा दावा फक्त सुंदरच करू शकतो. असो, ही स्टोरी ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आकाशवाणी हॉररला. कारण आपल्या चॅनलला जवळजवळ 80-90% लोकांनी सबस्क्राईबच केलेलं नाही आहे. आणि हो, जाण्याआधी एक प्रो टिप, कुठल्याही रेल्वेच्या प्रवासादरम्यान खिडकीमधून इकडे तिकडे जास्त बघू नका. पीस आउट.